बसा 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 बसा. डेप्युटी डायरेक्टर कोण होते आठवत आहे का तुम्हाला त्यावेळेस? मला ते नाव आठवत नाही. मध्ये बसायचे टेक्निकल डायरेक्टर तिथे बसायचे. तर ते जीएनच्या टेक्निकल डायरेक्टर पण नव्हते. नंतर त्यांनी मला ओळखलं होतं तसं मला माहिती नाही. टेक्निकल जीएन शहा चांगले होते, नाही असं नाही, पण ते जरा ते मला तेव्हा अजूनही आठवते ते सगळे त्या सीएल मध्ये जायचे. त्यामुळे त्यांनी टाइम टेबल, तेव्हा माझा राग आहे अजून, ते टाइम टेबल बनवताना मी त्यांच्याशी बोलले होते, तुला काय आता समजत नाही का, जाऊ देत ना, समजून देत. मला म्हटलं तेव्हा ते सगळे लोक असे पिरियड पण त्याचे घ्यायचे कधी, आणि आम्हाला मग गुजराती थोडं यायचं ना, त्यांना मग ते गुजराती मला येत होतं, तर मग मला गुजराती क्लासला पण पाठवायचं. आणि गुजराती बोलता येतो, शिकवता पण येत होतं, नव्हतं असं म्हणजे कॉलेजमध्ये नंतर असं सगळं ते झालं. तर मला नंतर गुजराती समजत पण असतं, कारण मी भुवनेश्वरला राहायचो ना, त्यामुळे तिथे सगळे गुजराती. 99% गुजराती बोलतोस ना. मग मी पण वाटिया महाजन ट्रस्टची बिल्डिंग आहे, त्या काळी माझे सासरे मंत्रालयात होते, आणि तेव्हा ते टू लेट अशा जागा असायच्या ना, तर काही जागा सरकार घ्यायचं ना, तशी आम्ही फक्त एकटेच मराठी अख्ख्या बिल्डिंग होतो.